योजना आणलेली आहे। त्या योजनेमध्ये जर 2019 ची अट टाकली, रेग्युलर शेतकऱ्यांच्या बाबतीत अट टाकली, तर आपण जेवढा आकडा डिक्लेअर केला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पैसे हे आपल्याला द्यावे लागतील असं एक नोट हे मंत्री समितीच्या बैठकीत ठरवण्यात आली। पण कोण कुठला मंत्री बाहेर आला म्हणाला की हे फालतू आहे, मी सत्तेत राहणार नाही, आता मी चाललो लोकांमध्ये, आहे काय दम तरी होता का दम कोणाच्या? ही नोट बघितली आणि गपचूप शांत बसले। त्यामुळे जे लोक आज विचार सोडून पलीकडे गेलेत ना, पूर्वी असतील हिरो, पण आता त्यांना लोकांनी हिरो बनवलं होतं, आता नक्कीच विचार आणि भूमिका बदलल्यामुळे ते झिरो झालेले तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे ही नोट मुख्यमंत्र्यांनी वाचली, सर्व मंत्र्यांनी वाचली। मला माहित नाही इथला दुसरा जो आमदार आहे तो मंत्री आहे का नाही, असंच ठेवलं का त्यांना? त्यामुळे असे हे सगळे ज्या मंत्र्यांनी ही नोट वाचली तरी ते गप्प बसले। त्यामुळे मुद्दामून ही नोट टाकण्यात आली असं आपलं त्याच्यामध्ये मत आहे। त्यामुळे जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल, जेव्हा एवढा कमी आवाज असेल तर आपलं कुणीच घाबरणार नाही, आपला आवाज जरा वाढवावा लागेल। आता अधिवेशनात मी जाऊन बसलो असतो, आलो असतो काही नाही, छत्रपती संभाजीनगरला आंदोलन करायचं फक्त एका जिल्ह्यातच आपण बोललो असतो। पण जसं तुम्ही म्हणाला की आपल्याला या जिल्ह्यावर लक्ष द्यायचे, प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष द्यायचे, कारण 2019 ला काही झालं तरी आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचंच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल अरे तुम्ही फक्त भाषण करता, विषय संपतो, तसं नाही। तुम्ही आमच्याकडे पण बघा, आम्हाला भविष्य नाही का? भविष्य आहे ना। पण आपण पण जर व्यावहारिक निर्णय घेतला असता तर आपण सत्तेत जाऊन बसलो असतो, पण नाही। लोकांच्या मनामध्ये काय, आपले विचार काय, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार फक्त वाचण्यासाठी भाषणात बोलण्यासाठी नसतात, आत्मसात करण्यासाठी असतात, आणि ते विचार आपण आत्मसात केले आहेत। त्यामुळे आपण कुठे, आणि एक सांगतो, आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही खोटी शपथ कधी घेत नाही। या भागामध्ये काही लोक खोटी शपथ घेतात असं मला कळलं नाही। काय झालं, सगळं लोकांसाठी लढायचं, महाराष्ट्र धर्मासाठी लढायचं, सामान्य लोकांसाठी लढायचं। कितीही कारवाई झाली तरी आपण कोणाला त्या ठिकाणी घाबरत नाही। काय करायचं करावं, जेलची कॅपॅसिटी लिमिटेड असते हे तुम्हाला आता लवंडे साहेबांनी सांगितलं। जेव्हा ईडीची कारवाई माझ्यावर झाली होती तेव्हा तर मी जे लोक जेलमध्ये जाऊन आले होते त्यांच्याशी बोललो होतो। जर घरचं जेवण खायचं झालं तर मग कसं करायचं असतं, पेपर वाचायचं असेल तर काय करायचं, बातमी बघायची असेल तर कधी, सगळी माहिती केली होती। म्हणजे त्याची अर्थ माझं अन्याय होतं हे मला माहित होतं, पण भूमिका बदलायची नाही आणि बाजू बदलायची नाही हे ठरवलं होतं। जेलमध्ये गेले आपण घाबरायचं नाही, हे महत्वाचं आहे। तुम्हाला काही जेलमध्ये आम्ही घालून देणार नाही, नका काळजी करू। जर जेलमध्ये जायची वेळ आली ना, पहिला कोण असेल तर आम्ही तिथं असू तुमच्या सगळ्यांच्या पहिलं, एवढंच इथं सांगू। आमची तयारी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।